Okay, so if you want to learn English, so you will have to learn those things, those things I am teaching to you. So today we are going to learn first can means ability, possibility means करू शकतो. आणि याचा फॉर्म्युला असा आहे की सब्जेक्ट प्लस कॅन इन ब्रॅकेट नॉट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग. सब्जेक्ट म्हणजे जो कार्य करतो सेंटेन्समध्ये, कॅन हा आपला हेल्पिंग वर्ब आहे. वर्ब म्हणजे काय, जी वाक्यामध्ये क्रिया घडते, खाणे पिणे बोलणे झोपणे उठणे वॉटएव्हर, त्याला म्हणतात वर्ब. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया घडते. आणि आर म्हणजे सेंटेन्सचा राहिलेला भाग. आता कॅन म्हणजे काय, जसं मी इंग्रजीमध्ये बोलू शकतो. सो आय कॅन स्पीक इन इंग्लिश. ती मला समजावून सांगू शकते. शी कॅन एक्सप्लेन टू मी. तो मला भेटायला येऊ शकतो. ही कॅन कम टू मीट मी. मी तिच्यासाठी प्रयत्न करू शकते. आय कॅन ट्राय फॉर हर. ती माझ्यासाठी प्रयत्न करू शकते. शी कॅन ट्राय फॉर मी. तो मला प्रेमात धोका देऊ शकतो. ही कॅन चीट मी इन लव. अदरवाईज यू कॅन यूज सेकंड, शी कॅन जिल्ट मी. जिल्ट म्हणजे काय, प्रेमात धोका देणे.